नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज ना मी केलं होतं पिठी भात केला होता आणि तोंडी लावायला बटाट्याची कापं केली होती. इथे मी मस्त 2 बटाटे स्वच्छ धुवून सोलून घेतले आहेत. त्याच्यावर मीठ घाला, नंतर थोडा आगळ घाला. मी ते आगळ घातलंय. मस्त एकदम मच्छीसारखी फ्राय होतात ती आणि सेम मच्छीसारखीच लागतात खायला. त्याच्यामुळे एकदम मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. मी इथे थोडासा आगळ घातलाय त्याच्यावरती. त्याच्यानंतर थोडीशी हळद, मसाला असं करून थोडं मॅरिनेट करायला ठेवून द्या. एकदम छान असं हे करून. त्याच्यानंतर मी ते पिठी घेणार आहे. पिठी मस्त लागते. रविवारचं जेवण काय करायचं हा मोठा प्रश्न असतो सगळ्यांचा. आणि आताशी मच्छीला चव पण नाही, त्याच्यामुळे मी मच्छी आणलीच नव्हती. इथे मी बटाट्या मस्तपैकी केले आणि पिठी करायला घेतली. हे पीठ मी गावावरनं आणलंय चांगलं दळून. पोळीत घेतले होते ते दळून चांगलं मी घेऊन आली होती. त्याच्यातच मी थोडीशी हळद, मसाला असं करून मी त्याच्यात पाणी घालून चांगलं कालवून घेतलं इथे. ते असंच जर टाकलं तर ते त्याच्यामध्ये गुठळ्या राहतात. त्याच्यामुळे हे असं करून घेतलं की त्याच्यात गुठळ्या राहत नाही. त्याच्यानंतर मी ते कांदा, थोडंसं जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून चांगलं फ्राय केलं ते. ते बघू शकता. थोडं तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करायचं. त्याच्यानंतर इथे आपली पिठी आहे ती वतायची त्याच्यामध्ये. थोडं पाणी घालायचं. पिठी घट्ट होते त्याच्यामुळे पाणी जरा जपून वापरा. त्याच्यानंतर मी इथे बटाटे फ्राय करायला घेतले. ते चांगले तेल गरम झालं की पॅनमध्ये चांगले व्यवस्थित लावून घ्यायचे. एक साईड भाजून झाली की चांगली परतून घ्यायची ती पण खरपूस भाजून घ्यायची. इथे पिठीमध्ये तुम्ही कोकम पण घालू शकता, खोबरं पण घालू शकता. मी ते खोबरं नाही घातलंय. बघू शकता आपल्या पिठीला मस्तपैकी उकळ आलेला आहे. मी एका साईडला पिठी ठेवली होती आणि एका साईडला बटाट्याची कापं फ्राय करायला घेतली होती. एकदा नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतात. पिठी बटाट्याची कापं आणि तोंडाला लोणचं एकदम मस्त. गावाकडे सगळ्यांकडे हेच असतं. पावसामध्ये आता सगळ्यांकडे बहुतेक घरात हेच असतं. एक तर मासे, सुके मासे तरी तळलेले असतात, नाहीतर मग हे असंच काहीतरी असतं थोडंसं. चूरणाची कापं पण छान लागतात. एकदा अशीच करायची चूरणाची पण कापं. एकदा नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय.